वसमतचे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे शिंदे गटात गेल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. ते लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच जायला पाहिजे होते. त्यांनी तर आमच्यासोबत राहून गाडीमध्ये मागच्या सीटवर बसून दुसऱ्या पक्षाचं काम केलं, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी यावेळी बोलताना केलाय. काय म्हणालेत संदेश देशमुख, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहुयात. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. हिंगोली जिल्ह्यातला वसमत शहरामध्ये मी आहे. माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आहेत. साहेब, सध्याचं जे राजकारण आहे, हिंगोली लोकसभेचे जे खासदार, विद्यमान खासदार जे निवडून आलेत, त्यानंतर वसमत विधानसभा मतदारसंघातले माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला. कसं बघता याच्याकडे? खरं तर परवा बातमी ऐकली आणि त्यांनी लोकसभेतच काम केलं नव्हतं, त्याच्यामुळे ते अपेक्षित होतं की शिंदे गटात जाणार. निवडणुकीच्या अगोदर गेले असते तर अजून चांगलं झालं असतं. आणि हे काय शिवसेनेला नवीन नाही, अनेक लोक गेले. राज ठाकरे गेले, छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले होते, आता हे 40 गद्दार गेले, आता हे 41वा गद्दार, असं बाकी दुसरं काही नाही. आणि तुम्ही पाहत असाल की तुम्ही आजच्या कार्यक्रमाला होतात, शिवसैनिक मोठ्या जोशात कामाला लागलेत. आणि आम्ही ठरवलं हिंगोली जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभा आम्हाला जिंकायच्यात आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे. लोकसभा जे निवडणुका पार पडल्या नुकत्याच, त्यामध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे सुद्धा प्रचारादौरान आपल्यासोबत होते. प्रचार केला वाटतं? नाही, आत्ताच नागेश पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलं की सोबत बसायचे मागच्या गाडीत आणि मागच्या दुसऱ्याचं काम करायचे. आणि हे आत्ताचं नाही, गेल्या 3-4 निवडणुकीमध्ये त्यांचं सातत्यानं चालू होतं. खरं तर एका सिनियर माणसाला हे शोभनीय नाही आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल अजून अग्रेसिव्हही बोलता आलं असतं, पण त्याच्या वयाचा मान ठेवून जरा जास्त काही बोलणार नाही. पण निश्चितच हे चुकीचं पाऊल आहे. एवढं मोठं शिवसेनेनं 15 वर्ष आमदार केलं, 5 वर्ष कॅबिनेट मंत्री केलं, याच्यानंतर अजून करायचं काय होतं? 2 वेळेस पडले, असं जवळपास 30 वर्ष त्या ठिकाणी शिवसेनेनं त्यांना मोठं करण्याचं काम केलं. ज्या कार्यकर्त्यांना, आता हे आमच्या बाजूलाच अग्रवाल जे आहेत, ते तुम्ही पाहायला असेल, लिगल ॲडवायझर आहे शिवसेनेचे. 35-35, 40-40 वर्ष लोकांना शिवसेनेसाठी झडले, काम केलं, या लोकांना मोठं केलं आणि यांनी त्या ठिकाणी शेण खाल्लं. मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान डॉक्टर जयप्रकाश मुंदडा फिरत असताना ते तुमचं काम करत होते का? काय वाटतं तुम्हाला त्याच्यावर? हे बघा, लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 2200 बूथ होते आणि आम्ही एवढे प्रचारामध्ये व्यस्त होतो. ते सातत्यानं उमेदवारासोबत राहायचे, त्याच्यामुळे उमेदवारालाच ते माहीत आहे की त्यांनी काय केलं. आणि खासदार साहेबाचं म्हणणं असं आहे की त्यांनी मागच्या सीटवर बसून विरोधकाचं काम केलं आणि लगेच लोक फोन लावायचे आम्हाला की ते याचं काम करायचं, ते त्याचं काम करायचं. अशा परिस्थितीने म्हणजे ते विचलित होते. त्यांच्याजवळ निर्णय क्षमता राहिली नव्हती की आपण नेमकं करायचं काय. आणि त्या शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का पोचला, अशा सुद्धा प्रसारमाध्यमांनी बातम्या लावला. काय वाटतं याच्याबद्दल? धक्का बऱ्याच गोष्टी प्रसारमाध्यमं लोकांना मोठं करण्याचं काम करतात. शिवसेनेला धक्का पोहोचण्या इतके मोठे ते नाहीत. निश्चितच शिवसेनेनं अशा अनेक गोष्टी, अनेक लोक शिवसेनेला सोडून गेलेत. शिवसेनेला धक्का कधी पोहोचल की ज्यावेळेस शिवसेनेचा निष्ठावान शिवसैनिक ज्यावेळेस बाजूला जाईल, त्यावेळेस शिवसेनेला धक्का पडेल. आणि तुम्ही पाहत असाल की या देशानं, या राज्यानं शिवसेनेच्या बाजूनं मतदान केलं आहे. निश्चितच उद्धव साहेबांचे हात बळकट केलेत. आणि हिंगोली जिल्ह्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, 1,10,000 मताची आघाडी त्या ठिकाणी नागेश पाटलाला अवघ्या 40 दिवसाच्या प्रचारामध्ये दिलेली आहे. डॉक्टर जयप्रकाश मुंदडा जे माजी सहकार मंत्री होते, त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये राहून मागच्या सीटवर जे गाडीमध्ये बसून दुसऱ्या पक्षाचं काम केलं, असा सुद्धा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केलेला आहे. माझ्या सहकारी उद्यासह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.